आणि तिथे मात्र खाली एरियामध्ये चेंडूला ढकलला, तिथे चौकार प्राप्त करून घेतलाय संघासाठी फलंदाज हर्षने. तिसरा चेंडू सुनीलच्या माध्यमातून हर्षसाठी पुन्हा थोडासा शफल झाला, हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिला जिथे क्षेत्ररक्षक तैनात होता लॉंग मिड विकेटवरती, तिथे मात्र चेंडूला पकडला, फेक केली, तोपर्यंत एक धाव मात्र रोखू शकला नाहीये आणि 3 चेंडूमध्ये 5 धावा संघ सुरेश 11 पोस्ते संघाचे आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला उडवलाय, खाली एरिया होता पॉवर प्लेचा षटक आणि त्याचा फायदा उचलत असताना चेंडू मात्र वन बाउंस सीमा पलीकडे आला तो चौकार. प्रशांत पहिला चेंडू खेळत असताना अगदी निवडक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना वारंवार आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळला जातोय पॉवर प्लेचा षटक आणि त्याचा कशा रीतीने फायदा उचलायचा प्रशांत मात्र हे दाखवून देतोय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार प्रशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आता पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ढकलायचा होता, खोलात होता चेंडू, त्या कारणास्तव अगदी घनगलत पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू तैनात झाला, तिथे तैनात होता युवराज हा क्षेत्ररक्षक, कुठली चुकी नाही आणि ते मात्र चेंडूला फील्ड केला आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळाली. शेवट गोड करत असताना प्रशांत देखील एक धाव जमवतोय, धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर कुठली विकेट गमावली नाहीये, हे मात्र जमेची बाजू असेल सुरेश 11 पोस्त्री संघाची. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय अजून एक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आकाश. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला, अगदी पहिला चेंडू खोलत टाकायचा प्रयत्न होता, लोअर फुटटच मध्ये कन्वर्ट केला फलंदाज प्रशांतने, चेंडूला भिडकावून दिला, तिथे मात्र 6 धावा जमवल्या प्रशांत या फलंदाजाने. इथे मात्र क्लासिक फटका खेळायचा होता, पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला खेळायचा होता, पण ते गतीमध्ये परिवर्तन केला होता आकाश या गोलंदाजाने, त्या कारणास्तव इथे मात्र पकडण्यात आलंय प्रशांत या फलंदाजाला आणि तिथे मात्र झेलबादच्या स्वरूपात माघारी परतेल प्रशांत हा फलंदाज. प्रशांतची जागा भरून काढण्यासाठी वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहतोय सूरजला. एक षटकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक करत असताना ज्याने 2 चौकार एक षटकार ठोकला होता त्याला मात्र माघारी परतवण्याचं काम केलं होतं आकाश या गोलंदाजाने, परंतु तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा आल्या आल्या फटका मात्र खेचला गेलाय आकाशच्या विरोधात. सूरज या फलंदाजाने लगावला तो षटकार.
आपण स्क्रीनवरती पाहू शकाल क्लॅरिटी आणि क्वालिटीचा उत्तम नमुना असा पेश करत असताना KTCच्या माध्यमातून आपण टुर्नामेंट कव्हर करतोय. आता मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, थोडेसे प्लॅनिंग चुकली आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट करत असताना इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळवली होती. दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरीच्या प्रयत्नांती इथे मात्र धावबाच्या स्वरूपात सूरजला मात्र माघारी परतावं लागेल. अगदी चुकीचा निर्णय पाहायला मिळतोय, ज्याने सलामीला गेला होता. स्ट्राईक वरती जाण्याची संधी होती त्याला, परंतु त्याने चुकीचा कॉल केला आणि तो भारी पडला. सूरजच्या माध्यमातून धावबाच्या स्वरूपात माघारी परतलाय. आता सूरजची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीकडे रवाना झालाय. अनिश उजव्याचा फलंदाज आपण पाहतोय 1-2 डाऊनच्या भूमिकेत चौथ्या क्रमांकावरती अनिश. आता मात्र चांगला चेंडू होता, इथे मात्र अपील केली होती, पंचांनी अपीलला उचलून घेतलं आणि मात्र मिडल लेग वरती चेंडू जात असताना पकडलाय या फलंदाजाला आणि माघारी परतावं लागेल अनिश या फलंदाजाला. रिव्ह्यू नसेल याची दक्षता घ्या, फक्त पंचांकडे बिमर साठी रिव्ह्यू असेल. गणेश नौका फलंदाज आपण खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय. अगदी 20 क्रमांकाची जर्सी गणेश खेळपट्टीकडे रवाना होतोय. आकाशच्या विरोधात 2 षटकार पाहायला मिळाले होते, परंतु एक धावबाच्या स्वरूपात, एक लेग बायच्या स्वरूपात, तर एक झेलच्या स्वरूपात 3 विकेटची कमाई मात्र संघासाठी करून दिले. शेवटचा चेंडू असेल आकाशा गोलंदाजाचा. गणेशच्या विरोधात चेंडूला फेकला जाईल. लो फुलटा चेंडू होता, कार्पेटच्या साह्याने ताकदीवान फटका खेचलाय. तिथे मात्र एक धाव पूर्ण केली. दुसरीच्या प्रयत्नांती इथे मात्र यष्ट्यांवरती चेंडूला फेकू शकला नाहीये, अन्यथा इथे बाद व्हावा लागला असते गणेशला. अगदी चुकीची फील्ड आपल्याला पाहायला मिळाली यष्टी रक्षकाच्या माध्यमातून, म्हणजेच सुनील गावंडा तिथे होता. अगदी चेंडूला पकडायचं होतं, एसटीवरती लावायचं होतं आणि गणेशला मात्र माघारी पत्रवण्याचं काम झालं असतं या चेंडूवरती, परंतु बाल बचावला गेलाय आणि तिथे मात्र 2 धावा मिळतील. 2 धावेच्या साह्याने धावफलक 29 या अंकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पुन्हा खोलातला चेंडू होता, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला ढकलण्याचं काम केलंय. तिथे मात्र 3 धावा, 2 धावा, पंच 3. गोलंदाजी मार करते गोलंदाज अजित. हर्षच्या माध्यमातून हा फटका पाहायला मिळाला. नॉन स्ट्राईक एंडला गणेश होता, आता स्ट्राईक एंडला आपल्याला गणेश पाहायला मिळेल. 3 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. पुन्हा चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, शरीरापासून दूर, अगदी बॅटच्या रडार पासून काहीसा दूर ठेवलेला चेंडू. चेंडू मात्र सरळ निघून गेला एसटी रक्षकाच्या हातात
आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अजित चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू जो खोलातला चेंडू होता. आता मात्र स्टेप आउट करून चेंडूला फेकून द्यायचं होतं, परंतु बॅटची खालची कडा घेतली. एष्टी रक्षकाकडे चेंडू गेला. पुन्हा एष्टी रक्षकाकडून झाली चुकी आणि त्या चुकीवरती एक धाव मात्र कंप्लीट करत असताना सुरेश 11 पोसरी संघाचे गणेश हा फलंदाज. अतिरिक्त बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी एक्स्ट्रा जी लॉबी आखले शेपलची तिच्याही बाहेर चेंडूला मात्र हाताळण्यात आलंय अजितच्या माध्यमातून आणि इथे मात्र वाईटच्या स्वरूपात इथे घोषणा झाली पंचांच्या माध्यमातून. एक धाव देखील धावफलकावरती वाढवली जाईल गुणलेखकाच्या माध्यमातून. आता मात्र चांगला चेंडू आखोटप्याचा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने ढकलून दिलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याला चकून चेंडू निघून गेलाय. मिळतोय तो 4 चौकार. डीजे डीजे नाहीये, दुपारचं सत्र आहे, ऊन झालाय. डीजेवाला देखील थोडासा विसावा घेतोय. हरच्या फलीतून आपण पाहतोय चौकार. सलामीला आला होता, त्यानंतर 2 चेंडू खेळल्यानंतर नॉन स्ट्राईक इनला उभा होता. त्यानंतर चांगली पारी आपल्याला पाहायला मिळते हरच्या माध्यमातून. अजितच्या विरोधात चांगली फटकेबाजी. आता मात्र उंच उडालाय चेंडू, लांबी कमी उंची जास्ती होती, त्याच्यावरती क्षेत्ररक्षक तैनात होता सुनील. आज सुनील मात्र वारंवार चुका करताना पाहायला मिळतोय. अगदी विश्वास बसणार नाहीये त्याच्या पाठीराख्यानं. सुनील कडून झेल सुटतोय, अगदी विश्वास बसणार नाही. इतका चांगला गुणवत्ताचा खेळाडू सुनील गावंडा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा रिव्हर्स अटेंड, पुन्हा झेल उडालाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. नो मॅन झोन मध्ये चेंडू पडला जाईल आणि पुन्हा 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला 42 या अंकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतर आपण पाहणार होता चौदरवाडी संघ इथे उपस्थित असतात. रिपोर्टिंग करायचे समालोचन कक्षाकडे. चौदरवाडी संघ इनिंग ब्रेक मध्ये आपल्या नाणेफेकी केली जाईल. नको का चौदरवाडी संघ कुठे असेल तर टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा, टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यानंतर आपला सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क युवराज कॅप्टन आपण पाहिलं होतं युवराजला, आणि पहिला चेंडू फेकत असताना शेवटच्या ओव्हरचा आणि पहिल्या चेंडूवरती विकेटची कमाई करून दिली. गणेशला मात्र माघारी परतवण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालंय.
विशाल. विशालला पाहतोय आपण, नौका फलंदाज खेळपट्टीवरती उजव्या हाताचा फलंदाज युवराजच्या विरोधात फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. अगदी आउटसाइड लेग स्टंप जाणारा चेंडू. इथे मात्र शरीरावरती चेंडू आदलला, कुठलाही संपर्क नाहीये फलीचा आणि चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता, मोठ्या फटक्याची संधी होती, परंतु टायमिंग जुळवता आलं नाहीये या फलंदाजाला आणि दुसरा चेंडू देखील आपल्याला निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतोय युवराजच्या गोलंदाजीतील. आता मात्र खोलातला चेंडू फेकला होता, चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये आणि इथे मात्र धावबादच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल फलंदाजाला, हर्ष या फलंदाजाला. रोशन, हरची जागा भरून काढण्यासाठी रोशन हा फलंदाज खेळपट्टीकडे सरसावलाय. 0 क्रमांक 2 ची जर्सी आपण पाहतोय परिधान केले. एकीकडे गोलंदाज युवराजला पाहतोय ज्याच्या जर्सीवरती 3 क्रमांकाचा नंबर आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले, त्याच्या माध्यमातून 2 विकेट मिळवलेत. एक धावबादच्या स्वरूपात संघासाठी विकेट कमाई करून दिली, तर एक झेलबादच्या स्वरूपात विकेट मिळवली होती. पुन्हा आउटसाइड द लेग स्टंप चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आकाश मात्र पाहत नाहीये, अगदी गोलंदाजावरती थोडासा नाराज आहे. त्या कारणास्तव इथे मात्र पाठीमागून फेकी झाली होती, त्या फेकीकडे लक्ष दिला नाहीये, इतका रागात होता तो युवराजवरती. कारण दुसरा चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती बॅट फक्त फिरवायची होती. 4 धावा मिळाल्या असत्या संघाला, परंतु वाईट प्लस 1 अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. थोडासा नाराज आकाश पाहायला मिळतो युवराजवरती. पुन्हा खराब चेंडू, वारंवार त्याच दिशेने चेंडू फेकला जात आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू जाईल एक टप्प्याने सीमा पलीकडे, आलाय तो चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचली 44 या अंकावरती. नाही, लिगल डिलिव्हरी. अगदी कमरेच्या लेवलला झुकता चेंडू होता, यष्ट्यांकडे झुकत होता चेंडू, त्या कारणास्तव इथे मात्र फ्रेश डिलिव्हरी असेल आणि पुढचा चेंडू फेकण्यास सज्ज असेल युवराज. आता मात्र समोरचा चेंडू होता, पुन्हा कार्पेटच्या साह्याने दिशा मात्र बदलत नाहीये, तोच फटका त्याच दिशेने आणि तिथे पुन्हा येईल तो चौकार स्क्वेअर लेग रिजन मध्ये. शेवटचा चेंडू युवराजच्या गोलंदाजीतील षटकातील. आता पुन्हा फुलटॉसचा चेंडू होता, अगदी यष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळलाय, फलंदाजाकडून झाली चुकी. या चेंडूवरती पुन्हा एक चौकार किंवा षटकार कमवण्याची संधी होती, धावसंख्या पुढे नेण्याचा गरज होती, परंतु ती चुकला इथे फलंदाज आणि धावसंख्या स्थिर 49 या अंकावरती, 52 या अंकावरती. येणारे 24 चेंडू लिमणेवाडी संघाला 53 धावांची गरज असेल.
आपण पाहतोय कैलास निलदेजी साहेब यांच्या माध्यमातून या शृंखलेला 4 दिवस पाणी पुरवण्याचं काम मात्र केलंय. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने धन्यवाद. आणि या शृंखलेसाठी जितकेही चेंडू लागतील ते शरदजी आसावळे यांच्या शरद साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील धन्यवाद आणि सहर्ष स्वागत. चोवीस चेंडू 53 धावांची गरज असेल. सलामीची जोडी आपण पाहतो. एकीकडे असेल सुनील तर एकीकडे असेल अजित. आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज हर्ष. आपण पाहतोय या शृंखलेसाठी रोशनजी निलदेश साहेब यांच्याकडून सामनावीरसाठी कॅप पुरवण्यात आले. त्यांचं देखील या सहर्ष धन्यवाद. पहिला चेंडू इथे मात्र नो फेकण्यात आलाय. पंचांनी इथे मात्र दंडित केलंय गोलंदाजाला आणि त्याच्यावरती फ्रीट नो +1 एक धावाशी धावफलकावरती वाढवली जाईल. इथे मात्र चांगला फटका. सुनील गावंडा थांबणार नाहीये. पहिल्याच चेंडू फेस करत असताना चेंडूला विडकावून दिलाय. तिथे मात्र 6 धावा पाहायला मिळाल्या. आणि दरम्यान मी सांगत होतो कैलासजी निलदेश साहेब यांच्या माध्यमातून या शृंखलेला पाणी पुरवण्याचं काम केलं. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने धन्यवाद. आणि शरदजी आसावले साहेब यांच्याकडून या शृंखलेसाठी चेंडू पुरवण्यात आलेत. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा चेंडूला उचललाय फेकलाय जिथे क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमा पलीकडे आलाय तो चौकार. सुनील गावंडा खूप चांगली गोलंदाजी करत असताना इथे मात्र बॅटची कडा एष्टी रक्षकाच्या डोक्यावर चेंडू निघून गेलाय. जिथे एक धाव मात्र पूर्ण केली.
चला, पंचावरती कुठलाही दबाव टाकायचा नाहीये. चांगले पंच आहेत तर तुम्हाला योग्य तो निर्णय मिळेल. तरी आपण पाहतोय सपन शेठ भालिवडे आणि त्यांच्या समेत सुनील शेठ भालिवडे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक या शृंखलेसाठी देण्यात आलाय. द्वितीय क्रमांक आपण पाहतोय आपले सकाळचे पाहुणे ज्यांनी उद्घाटन केलं या शृंखलेचा ते रमेशजी साहेब निलदे यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांक आपण पाहतोय प्रमोद शेठ निलदे यांच्याकडून तृतीय क्रमांक देण्यात आला, त्यांचं देखील धन्यवाद. चतुर्थ क्रमांक आपण पाहतोय गोपीनाथ शेठ तुंगे यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. अगदी या सामन्यासाठी आपण पाहतोय सर्व ज्या ट्रॉफीज आहेत सर्व ट्रॉफीज मालिकावीरची असेल, उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज असेल, धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. 1 ते 4 क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज असतील, सामनावीरच्या ट्रॉफीज असतील, सन्मानवीर चिन्ह असतील ते दर्शन शेठ घोडे यांच्या माध्यमातून पुरवण्यात आल्यात. आणि स्पर्धेसाठी लागणारे 4 दिवस पाण्याची सोय कैलास शेठ निलदे साहेब यांच्या माध्यमातून. स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी आकर्षक शूज ज्यांच्या माध्यमातून पुरवलेत ते ऋतुराज शेठ घरत यांच्या माध्यमातून. स्पर्धेसाठी प्रत्येक सामनावीरचा आकर्षक कॅप रोशन शेठ निलदे यांच्या माध्यमातून. आणि स्पर्धेसाठी मालिकावीरचं जे आकर्षण आहे म्हणजे कूलर ते नितीन शेठ रसाल यांच्या माध्यमातून देण्यात आले. आणि स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू व स्टंप शरद शेठ आसावले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क होते अनिश सज्ज झालाय. अजित आता मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, चुकी करणार नाहीये, झेल पकडला जातोय आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल अजितला. अजितची जागा भरून काढण्यासाठी नो डाऊट आकाशच येईल, कारण तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे जितक्या ताकदीचा सुनील आहे. सुनील आणि आकाश ही जोडी मात्र घातक ठरू शकेल सुरेश 11 भोसरी संघासाठी. अजित देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज होता, परंतु आज मात्र फली थांबवण्यात आले, त्याची तितकीशी फली चालली नाहीये, फलंदाजी चालली नाहीये. थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळाला अजित हा फलंदाज. पहिला चेंडू खेळला होता, सिंगल धाव मिळवली होती, पुन्हा एक सिंगल घ्यायची होती जोपर्यंत आपल्या फलीवरती चांगल्या रीतीने चेंडू येत नाही तोपर्यंत. परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात आकाश देखील पहिल्याच चेंडूवरती बीट झालाय, शरीरावरती चेंडू आदळला होता आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला हाताळला होता, तिथे मात्र अगदी हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिला. शॉर्ट मिड ऑफवरती चेंडू तैनात क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथे मात्र एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली आणि पुनशा ह्या संघाचा हार्ड हिटर फलंदाज सुनील गावंडा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र जोरदार फटका खेळण्याचा निर्णय मात्र घेतला होता सुनील गावंडाने, परंतु संपर्क होत नाही, अपील झाली. आवाज जास्ती विश्वास कमी होता या अपील मध्ये आणि तिथे मात्र पंचांनी त्या अपीलला फेटाळून लावला आणि इथे मात्र सुरक्षित आपल्याला पाहायला मिळते सुनील गावंडा हा फलंदाज. चांगली गोलंदाजी होते अनिश कडून. पहिला चेंडू ती विकेट मिळवली होती, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू एक सिंगल धाव फक्त आपल्याला पाहायला मिळाले. पुनशा फटका खेचण्याच्या नादामध्ये इथे कुठलाही संपर्क होत नाही आणि पुनशाही निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू अजूनही उर्वरित असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती फटका खेचावा लागेल. विचार करायला गेलं तर 4 चेंडू 11 धावांवरती खेळत होता, त्यानंतर स्ट्राईकला आला आणि सलगचे 3 निर्धाव चेंडू इथे मात्र
खेळताना पाहायला मिळालाय आपल्याला सुनील गावंडा. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेनं चेंडूने बॅटची कडा घेतले. गलीमधून चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल. 4 धावांसाठी आलेला आहे तो चौकार आणि चौकाराच्या साह्याने धाबलक जाऊन पोचलाय 19 या अंकावरती. अजूनही 34 धावांची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रशांतला. 12 चेंडू 34 धावांची गरज. 24 चेंडू 53 ची गरज होती. 12 चेंडू मध्ये 19 धावा तर जमवल्यात आणि येणारे 12 चेंडू 34 धावांची गरज असेल. सलामीची माफी असावी. सलामीला गेलेला सुनील गावंडा आणि वन डाऊनच्या भूमिकेत आकाश. अगदी हार्ड हिटर हे फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती तैनात आहेत. म्हणजे सहजासहजी धावा येऊ शकतात या दोन षटकांमध्ये. आता मात्र यॉर्करचा चेंडू होता. खोदून काढलाय चेंडूला. तिथे मात्र एक धाव मिळवली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नांती इथे सुनीलला मात्र माघारी परतावं लागेल. आउट असेल विकेट. अगदी थोड्याशा फरकाने मात्र इथे सुनील मागे राहिला. दुसऱ्या धावेसाठी निघाला होता. चुकीचा निर्णय मला वाटतं. अगदी संकाला अडचणीत टाकून सुनील माघारी परतलाय. युवराज आकाशला मात्र आपली जबाबदारीची जाणीव करून देत असताना फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलाय. पॉइंटच्या बाजूने जाणारा हा चेंडू अगदी क्षेत्ररक्षक नाहीये आणि सरळ चेंडू निघून गेलाय. 4 धाव्यांसाठी आलाय तो चौकार. इथे मात्र चांगला चेंडू. चांगल्या चेंडूवरती चांगला फटका. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आला तो षटकार. सिंगल धाव दरम्यान पाहायला मिळाली. षटकारानंतर ही सिंगल आकाशच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाली. जाऊन पोहोचली 31 या अंकावरती. 8 चेंडू 22 धावांची गरज असेल.
म्हणजे सुनील गावंडाने जी रनआउटच्या स्वरूपात विकेट जी टाकले ती मात्र संघाच्या जिव्हारी लागले. आता मात्र फुलटॉस प्रति चेंडू होता. पॉइंट आणि मिड ऑफच्या मधून हा चेंडू निघून गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू उचलणार फेक करणार दरम्यान 3 धावा मात्र इथे कंप्लीट करत असताना चांगली धाव आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते युवराज आणि आकाश या जोडीची. 7 चेंडू 19ची गरज असेल. अगदी विजयाच्या समीप नेण्याचा प्रयत्न आहे आकाश या फलंदाजाचा. आता मात्र खोलातला चेंडू होता. समजून आला नाहीये आकाश या फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 6 चेंडू 19ची गरज. चौतीस धावा धावफलकावरती लागलेत 18 चेंडूच्या समाप्तीनंतर. येणारे 6 चेंडू 19ची गरज असेल. हॅलो हॅलो चला पाणी पुरवायचंय. अगदी आपण पाहतोय दुपारचं सत्र आहे तितकसे प्रेक्षक नाहीये परंतु पुढच्या सामन्यात मात्र नक्कीच आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतील. कारण होम ग्राउंड आहे धोत्रेवाडीची सामना आहे आणि त्या सामन्यासाठी धोत्रेवाडीचे खूप सारे प्रेक्षक इथे मात्र जमा होतील. आणि त्या दोन्ही संघांना विनंती असेल एकीकडे असेल धोत्रेवाडी तर एकीकडे असेल चौदरवाडी दोन्ही संघाचे संघनायक. चला धोत्रेवाडी विपक्षात चौदरवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉसबॉक्स मध्ये यायचंय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सूरज 19 धावा डिफेन्स करण्यासाठी सज्ज झाला. एकीकडे असेल युवराज स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईकला आकाश. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मिळेल आणि एकच धावेवरती समाधान मानत असताना कारण माहिती आहे युवराजला देखील शेवटचे 5 चेंडू जर आकाश खेळतोय 5 चेंडूवरती तो सहजासहजी 3 फटके सहज मारू शकेल.
3 षटकार ठोकायचे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आणि ते फटके सहजासहजी येतात आकाशच्या फलीतून ते येतील का. आता मात्र पहिलाच फटका फुलटॉस विरुद्ध चेंडू होता हवाई सपर चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय तो षटकार डीजे. 4 चेंडू 12ची गरज असेल. अगदी सुनील गावंडा विचार करत असेल धाबाच्या स्वरूपात विकेट मी का दिली. अगदी सलाम स्ट्राईकला गेलो होतो तिथून मात्र डेंजर एंडकडे धाबायचं होतं आणि त्या डेंजर एंडकडे धावत असताना धाबाच्या स्वरूपात माघारी परतावं लागलाय सुनील गावंडाला. पुन्हा यॉर्करचा चेंडू इथे मात्र नकार दिला होता धावेसाठी परंतु जिथे समजल्या 2 धावा कंप्लीट करू शकेल आकाश तिथे मात्र लगेच निघाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. येणारे 3 चेंडू 10 धाव्यांची गरज असेल. अगदी एक आक्रमक सामना पाहतोय. चांगल्या धावा जमवल्या होत्या जिथे सुनील गावंडा 3 सलगचे 3 निर्धाव चेंडू खेळला तिथे मात्र थोडीशी बॅकफूट वरती सरायवाडी संघ आपल्याला पाहायला मिळाला. लिमणेवाडी संघ माफी असावी. फुलटॉस प्रतिचा चेंडू आडव्या बॅटने प्रहार केलाय चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 2 टप्प्याने आलाय तो चौकार. चला टॉस नंतर ब्रेक असणार आहे 5 मिनिटाचा. त्यापर्यंत तुमची मुलं येतील यात काही शंका नाहीये. अगदी जवळचे संघ आहेत चौदरवाडी पेक्षा धोत्रेवाडी. एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. आतापर्यंत प्रेक्षक आपण बघताय ऑनलाईनच्या स्वरूपात 500 प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहतायत. जशी धोत्रेवाडी आणि चौदरवाडी सामना चालू होईल 1000 पर्यंत आकडा जाऊ शकतो. चौदरवाडी संघाने नाणेफेकी जिंकले. आता मात्र फुलटॉस प्रतिचा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात चुकी होणार नाहीये. चुकी झाले आकाश कडून. या चेंडूवरती मॅच फिनिश झाली असती. लोअर फुलटॉस चेंडू होता ताकद लावायची होती परंतु ताकद कमी टायमिंग जुळवलं परंतु ताकद मात्र या फटक्यात नव्हती आणि तिथे मात्र झेलबादच्या स्वरूपात माघारी परतलाय. 1 चेंडू 6ची गरज असेल. एकीकडे सामना जमवला होता परंतु आता मात्र सामना अधुरा सोडून आकाश मात्र माघारी परतलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीकडे आपण पाहतोय. एक ताकदवान फलंदाज संतोष. आता इथे मात्र अगदी शरीरापासून काहीसा दूर होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता परंतु बॅट मात्र हलवली नाहीये. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला जर उडवला असता तर नक्कीच या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला असता. ताकदवान चेंडू फेकला होता फक्त फली आडवी करायची होती आणि त्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला असता परंतु षटकार मिळाला नाहीये आणि इथे मात्र सामना संपलाय. आणि या सामन्याचा हिरो आपण पाहतोय ज्याने 7 चेंडू 16 धावा जमून दिल्या तो ठरला या सामन्याचा सामनावीर. हर्षला मी इथे आमंत्रित करेल सामनावीरचा किताब घेण्यासाठी.